हॅलो नमस्ते, मी नीलम यादव स्वागत करते तुमचं नीरज नवमी ब्लॉगमध्ये। तर फ्रेंड्स, मी इथे घेतलेले आहे कॉफी बनवायला आणि इथे भांड्याचा वगैरे राडा तसाच पडलेला आहे। अजून सकाळी 8 वाजता मी व्हिडिओला सुरुवात केली। तर आता इथे थोडीशी मेथीची भाजी बनवण्यासाठी मी डाळ भिजत ठेवली आणि माझी फेवरेट नेसकॅफे घेतलेली आहे मी। ही क्लासिकची कॉफी खूप भारी कॉफी आहे। थोडंसं दुधामध्ये थोडीशी मी साखर टाकली कारण मला एकदम पानसट कॉफी करून प्यायची आहे। पण जेव्हा ही नेसकॅफची कॉफी मी याच्यामध्ये टाकणार तेव्हा कॉफीची टेस्ट एकदमच भारी लागणार। तर मी म्हटलं भांड्याचा राडा पडलाय म्हणजे घासायची नव्हे बरं। तर इथे थोडंसं तेल सुद्धा सांडलेलं आहे। किचन ओटा मी पुसून घेतलेला होता पण माहित नाही तेल कुठून पडलं। तर आता ही कॉफी बघा, कॉफी मस्त 58 रुपयाला कॉफी भेटते आणि तुम्ही महिनाभर ही कॉफी वापरू शकताय। मी आठवड्यातून फक्त एकदाच करून पिते कारण मला ह्या कॉफीमुळे थोडी ॲसिडिटी पण होते। कारण जेव्हा मला ही कॉफी आवडायची ना तर दिवसातून मी हिला 2-3 वेळा प्यायची आणि मग ते ॲसिडिटी झाली। मग आता आठवड्यावर तिला आणून ठेवली। आठवड्यातून फक्त एकदाच कॉफी घेते मी, पण घेतेच बरं का, मला जास्त कॉफी आवडते। तर आता हॉलमध्ये कॉफीला ठेवलेली आहे आणि मस्त अशी कॉफी पीत मी थोडंसं मन फ्रेश करून घेते आणि त्यानंतर सगळ्या कामाला सुरुवात करते। तुम्ही कसं करताय? माझ्यासारखंच करताय का चहा घेऊन कामाला सुरुवात? तर आता मी इथे आले थोडंसं उन्हाला। ऊन म्हणावं तसं गॅलरीत पण येत नाही आणि खिडकीतून पण येत नाही, पण हवा मात्र थंडगार होती। मग म्हटलं थोडंसं ऊन आहे, थोडीशी हवा आहे आणि केस सुकवून घेऊ। मी आज लावली होती डोक्याला मेहंदी आणि आता लगेच शॅम्पू लावून केस धुतलेले आहेत। पण देवपूजा वगैरे केली नाही। देवपूजा करते आणि तुमच्यासोबत बोलते। तर आता इथे झालेली आहे देवपूजा आणि मी आता घेतलेली आहे अगरबत्ती। आरती पूजा झाल्यानंतर अगरबत्ती देवाला अर्पण केली जाते। थोडक्यात सांगायचं म्हणजे या अगरबत्तीचा जो सुगंध आहे आणि या प्रकाशामुळे ना मन शांत होते आणि भक्तीची अनुभूती वाढते। बघा, अगरबत्ती देवासमोर ठेवणे म्हणजे श्रद्धा, प्रार्थना आणि सकारात्मक ऊर्जा देवाला अर्पण करणे म्हणजे अगरबत्ती ओवाळणे। म्हणून मी इथे माझ्या घरामध्ये अगरबत्ती सगळीकडे ओवाळत असते। सगळ्यात देवांना अगरबत्ती ओवाळते आणि त्यानंतर मग इथे तुळशीमध्ये एक अगरबत्ती लावून देते आणि त्यानंतर एक अगरबत्ती देवांच्या समोर लावून देते। तर आता इथे तुळशीमध्ये दिवा मी सायंकाळीच लावते, सकाळचा का मी दिवा वगैरे लावत नाही। तर आता इथे बाहेर सुद्धा मी झाडं वगैरे ठेवलेली आहेत। आता एक अगरबत्ती आणून मी माझ्या देवासमोर लावली आणि देवाला नमस्कार करून घेतला। तर अशा प्रकारे सगळ्यांच्याच घरामध्ये दिवसाची सुरुवात होत असते, तशीच माझ्या घरामध्ये सुद्धा दिवसाची सुरुवात झालेली आहे। A few moments later. तर फ्रेंड्स, कसं वाटलं एकदम फास्ट व्हिडिओ बघून? छान वाटलं का? तर चला, आता वाजलेले आहेत 12 आणि मी आता स्वयंपाकाची तयारी करते। स्वयंपाक सगळं झालं, जेवण खाणं पण झालं, मुलांना घेऊन आले आणि बसले इथे एक ड्रेस कटिंग करायला। थोडंसं आता आम्हाला कुठेतरी बाहेर जायचं आहे। कुठे जायचं आहे मी ते लगेच सांगत नाही, थोडंसं तिकीट वगैरे बुकिंग होऊ दे आणि मग सांगते कुठं जाणार आहे ते। आणि त्यासाठी मग म्हटलं थोडंसं कपडा आणलेला आहे प्युअर कॉटनचा, तर 1-2 शॉर्ट कुर्तीसुद्धा तयार करून घ्यावी, आपल्याला ती वापरात येईल। तर त्यासाठी बघा आता मी ते शॉर्ट कुर्ती कशी शिवत आहे। तर मी शॉर्ट कुर्ती ना, जी तयार कुर्ती आहे ना ती ठेवूनच इथं कटिंग करत असते, सेपरेट असं काही कटिंग नाही यायचं। तर आता तुम्ही बघा, डिटेलमध्ये दाखवते कशा प्रकारे मी कटिंग करते। शॉर्ट कुर्ती ही माझी एक आहे, तिला अशा प्रकारे घडी घातली आणि घडीची बाजू आपल्याकडे घ्यायची, अशी अगदी बरोबर ठेवायची आणि आता सगळीकडे आखून घ्यायचं। तुम्हाला समजा कुर्तीचं कटिंग वगैरे येत असेल तर तुम्ही ते कटिंग पद्धतीने करू शकताय। मला पण येते कटिंग, पण मी आता तेवढी झंझट करत बसत नाही। ही एक सोपी पद्धत आहे माझ्याकडे कुर्ती शिवायची, तर मी अशाच पद्धतीने कटिंग करत असते आणि एकदम मस्त बसते बरं कुर्ती। मी तुम्हाला घालून सुद्धा दाखवते। तर आता बघा, मी एक्स्ट्रा थोडंसं आखून तिथे कट करून घेतले। इथे पण असं मी थोडंसं गळा वगैरे काढून घ्यायचा। त्यानंतर पुढचा गळा तुम्हाला किती ठेवायचा त्या इंचावरती ठेवायचा। मी पाठीमागचा गळा 3 इंचावरतीच ठेवते आणि पुढचा गळा 4 किंवा 5 इंचावरती। तर बघा, अशा प्रकारे इथे कटिंग करून घ्यायचं। मी हे कापड 5 मीटर आणलेलं, 70 रुपये मीटर हे कापड होतं आणि ह्यामध्ये बघा 2 मोठ्या कुर्त्या झाल्या आणि ही एक शॉर्ट कुर्ती 5 मीटरमध्ये झाल्या। 2 मीटर मोठ्या कुर्तीला कपडा लागतोच, फुल बाही पण असते ना। आता ह्यामध्ये बाहीला कापड उरणार नाही, थोडंसंच उरेल, तर त्यामध्ये शॉर्ट बाही करून टाकेन मी। तर बघा, पाठीमागचा गळासुद्धा मी तर कट केलेला आहे 3 इंचावरती। मला आता अंदाजे माहिती आहे किती इंच काय। बघा, इथे पाठीमागच्या कुर्तीचं कटिंग झालं। आता पुढच्या कुर्तीचं, ही जी कुर्ती आहे ना पाठीमागची, ही ठेवायची आणि पुढची कटिंग करायची। सेम आता इथे सुद्धा ही कुर्ती ठेवलेली आहे मी आणि सेम टू सेम अशी कट करून घ्यायची। इथे असं काही नाही की पुढचा भाग वेगळा मागचा भाग वेगळा, सेम दोन्ही एकाच साईजमध्ये कट करायची। फक्त काक खोली आहे ना, मुंडा खोली म्हणतो, तर तिथे थोडंसं आपल्याला पुढचा भाग
अर्धा इंचाने आत करावा लागतो आणि पाठीमागचा भाग अर्धा इंचाने बाहेर, बाकी काही याच्यामध्ये बदल नाही। तर बघा मी ते आखून असं घेतलेलं आहे, सगळीकडे आखून झालं। त्यानंतर इथे कुर्ती कटिंगसुद्धा करून घेते। तर कुर्ती कटिंगला आणि शिवायला अर्धा तास म्हणजे जास्त झाला। अर्ध्या तासामध्ये आपण इथे ड्रेस तयार करू शकतो। खूप सोपी पद्धत आहे। तर आता इथे पुढचा गळा मला 5 इंचावरती करायचा आहे। तर आता पुढचा गळा गोल करा, चौकोनी करा, पान गळा करा। आता मी इथे थोडासा पानमध्ये शेप देते, कारण माझ्या अनेक कुर्त्या आहेत त्याचा मी गोल गळा केला आहे। तर आता ह्या दोन्ही सुद्धा कुर्त्या तुम्हाला मी घालून दाखवते नंतर। तर बघू शकता इथे अशा प्रकारे गळा मी तयार केलेला आहे। आता कट करायचे बाही। तर आता बाहीसाठी एवढंच कापड इथं उरलेलं आहे। आता ह्यामध्ये किती इंचाची बाही बसते ते आधी बघते मी। तर अशा प्रकारे आधी घडी घालून घ्यायची। बघा इथे 4 घड्या आहेत, म्हणजे 2 बाह्या इथे तयार होणार आहेत। तर आता थोडंसं म्हणजे वरती खाली सुद्धा हे कापड आहे, थोडंसं व्यवस्थित करून घेते आणि मग आता कटिंग करते। तर आता बघा मी अशा प्रकारे टाकलेला आहे। छाती आहे 34, 34चा चौथा भाग होतो 8.5 आणि त्याच्यामध्ये 1 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन असं टाकून मी ते कटिंग करून घेते। खाली रुंदी आहे 5.5 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन। तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मी इथं बाही सुद्धा कटिंग करून घेते। बघा खूप सोपी पद्धत आहे बाही कटिंगची। इथे मी बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि जो पुढचा भाग आहे ना त्याला मी अर्धा इंचावरती असं कट करून टाकलेलं आहे। आता बघा बाही सुद्धा तयार झाली, पुढचा मागचा भाग दोन्ही सुद्धा तयार झाली। आता गळा तयार करून घ्यायचा आहे। तर आता गळा पण आपण ना जेव्हा गळा लगेचच आपण कटिंग करून घेतो ना तेव्हा शिवायला खूप सोपा जातो। तर आता मी समोरचा जो पान गळा काढलाय ना तो आता इथे कुठेच बसत नाही, जे शिल्लक राहिले कापड तिथे, तर याला साईडला ठेवते आणि जो पाठीमागचा गळा आहे ना तो आधी काढून घेते। तर अशाच प्रकारे आपण साध्या सुद्धा ब्लाऊजचा गळा काढत असतो, ज्यांना इथे त्यांना माहिती असेल। तर आता मी इथे गळा काढून घेतलेला आहे बघा। तर अशा प्रकारे मी पाठीमागचा गळा तयार करून घेतला आणि आता पुढचा सुद्धा गळा मी तयार करून घेते। तर त्यासाठी इथे कापड भरपूर शोधलं मी, निळ्या कलरचं सापडलं नाही मला, हे काळ्या कलरचं शिल्लक होतं। तर आता ह्यापासून मी गळा तयार करते। तर बघा अशा प्रकारे कपड्याची घडी टाकली आणि आता बघा हा भाग आहे ना तो शोल्डरकडे जाणार आहे, तर तो इथे खाली ठेवायचा आणि जो पानाचा शेप दिलाय ना तो तिकडे वरती घ्यायचा। अशा प्रकारे आखून घ्यायचं आणि ते कापड साईडला ठेवायचं। त्यानंतर आता एक्स्ट्रा थोडंसं 1-1 इंच एक्स्ट्रा आपण असं आखून घ्यायचं। ह्या कपड्यावरती ना चॉक दिसत नाही, तर मी आता कटिंग करूनच दाखवते। बघा असं थोडंसं एक्स्ट्रा इथे कट करायचं असतं, तेव्हा आपला इथे गळा तयार होतोय। तर बघा अशा प्रकारे इथे गळे मी काढून घेतलेले आहेत। अगदी बरोबर झालेलं आहे। शिवताना आपल्याला ना काही त्रास होत नाही जेव्हा असे गळे तयार होतात तेव्हा। तर बघा इथे पुढचा गळा, मागचा गळा, दोन्ही बाह्या आणि त्यानंतर पाठीमागचा भाग, पुढचा भाग हे सगळं तयार झाले। आता शिवून घेते। तर आता शिवताना काही मी तुम्हाला दाखवणार नाही, शिवल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे ड्रेस इथे मी शिवून तयार केला। A few minutes later. तर फ्रेंड्स तुम्ही बघितलंच कशा प्रकारे कुर्ती इथे तयार झालेली आहे। मी तुम्हाला स्टिचिंग दाखवलं नाही, नाहीतर व्हिडिओ खूपच मोठा होतोय। हाच व्हिडिओ 10 मिनिटाचा झाला। तर एखाद्या व्हिडिओमध्ये मी दाखवते तुम्हाला स्टिचिंगसुद्धा कशी करायची। एकदम सोपी साधी पद्धत आहे, खूप छान घरात घालण्यासाठी कुर्ती इथे तयार झालेली आहे आणि नाईटला वगैरे आपण वापरू शकतो, कॉटनची आहे। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।